दादरच्या शिवाजी पार्कच्या परिसरामध्ये पुन्हा एकदा ठाकरे बंधूंची एक मोठी सभा होते. सभा या पार्श्वभूमीवर आहे ज्यावेळी धर्मेंद्र प्रधान यांनी आपला राजीनामा दिलेला आहे, त्यावेळी हे विजयी सभा होते. या विजयी सभेला देखील मोठ्या संख्येने लोक जे आहेत ती आलेली आहेत. विशेष करून जेनझी आणि त्यांचे जे पोस्टर्स आहेत ते आंदोलनाचं केंद्रबिंदू ठरलेलं आहे. आपल्यासोबत अशीच काही लोक आहेत ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारची पोस्टर्स हातात घेतलेले आहेत. त्यांच्यासोबत आपण बोलूयात. काय नाव आपलं? माझं नाव अभिजित लेले, मी मुंबई अभ्यास केंद्राचा कार्यकर्ता आहे. ही सुरुवात आहे. आपल्याला लोकसभेच्या याच्यात जी नवीन जी बिलं येतात त्याच्यावरती झगडायचं आहे. अजूनही फार मोठा आपला लढाई, ही फक्त सुरुवात आहे. समाधान मानू नका. डिलिमिटेशन बिल हे सिरियस गोष्ट आहे. पोस्टर्स उत्तर द्यावं लागेल, प्रत्येक गोष्टीचं उत्तर द्यावं लागेल. आज जी पण काही जबाबदारी झटकण्याची जी आज काही प्रथा चालू झाली आहे त्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर या सरकारला द्यावं लागेल. जनता म्हणजे काय कुत्रा नाही आहे की तुम्ही त्यांना लाथा घालून हाकलाल, तुम्ही त्यांना कसेही वागवाल आणि जनतेचे हक्क तुम्ही माराल. ही लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला विचारण्याचा आणि प्रत्येक माहिती देण्याचा अधिकार आहे, तो घेण्याचा अधिकार आहे आणि सरकारने ती दिलीच पाहिजे. जी काय प्रथा चालू झाली आहे त्या प्रथेचा बिमोड झालाच पाहिजे. हे पोस्टर्स तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे बनवलेले आहेत. काय नाव तुझं? आर्य वारुंजीकर. काय पोस्टर आहे तुझं? काय मेसेज देतोय तू पोस्टर मधून? या पोस्टर मध्ये असा मेसेज आहे की धर्मेंद्र प्रधान हा राजीनामा देतोय आणि देशाची माफी मागतोय, असं हे पोस्टर आहे. हे पोस्टर्स जे आहेत ते केंद्रबिंदू ठरलेले आहेत संपूर्ण, म्हणजे दिल्ली पासून ते मुंबई पर्यंत सगळ्याच आंदोलनामध्ये. क्रिएटिव्हिटी जी आहे ती खूप मोठ्या संख्येने तुम्ही दाखवलेली आहे. हे कसं सुचतं तुम्हाला? हे काय नाही, हे जस्ट AI वरती बनवलेलं आहे, त्यामुळे काय विशेष जेनझीची ताकद आहे ही. आणि आणखीनही काय पोस्टर आहेत. आता हे पोस्टर जे आहे हे मिलेनियल लोकांचं आहे, म्हणजे त्यावेळी आपले म्हणी असायच्या किंवा शेरोशायरी असायची त्या पद्धतीचा पोस्टर. काय मेसेज देत आहे? आता या 10 वर्षामध्ये जे काही पेपर फुटी झालेली आहे, आता एक छोटंसं उदाहरण घ्या. पेपर फुटतात, मुलांना वारंवार परीक्षा द्याव्या लागतात, मुलं नैराश्यामध्ये जातात, आत्महत्या करतायत. पण आज पूर्ण देशामध्ये राज्यामध्ये जे खासदार फुटतात, आमदार फुटतात, नगरसेवक फुटतात, यांच्यावर ते पायबंद कोण घालणार? आज जनतेने यांना निवडून दिल्याने जनतेचा मताचा अनादर करून जे मनमानी चालवले, आज तुम्ही सामान्य माणसाला परत परीक्षा द्यायला लावता, तुमच्या सर्टिफिकेट लपवता आणि सामान्य माणसाला त्रास देता. याच्या विरुद्ध हा आवाज आहे. ही जी क्रिएटिव्हिटी हा 10 वर्षातला दबलेला आवाज आहे. आधी वाटलेलं की काहीतरी चांगलं होईल म्हणून या सरकारला आणलं, पण या सरकारने जी दडपशाही आणि सगळीकडे जो काही आयुधोस माजवलेला आहे त्याच्या विरुद्ध ही जनता रस्त्यावर उतरलेली आहे. हा जो लढा आहे हा विस्थापित विरुद्ध जे श्रीमंत आहेत त्यांच्या विरुद्ध लढा आहे. हा कोणत्या व्यक्तिगत माणसासाठी किंवा व्यवस्थेसाठी लढलेला लढा नाही, तर हा सामान्य माणसांसाठी लढलेला लढा आहे. मराठी अभ्यास केंद्राच्या बऱ्याच कार्यक्रमांमध्ये मी तुला बघितलेल्या म्हणून तुला विचारतोय, काय पोस्टर आहे, काय मेसेज देतोय? यामध्ये राज्य मराठीचे, मराठी शाळांचे, राज्यातल्या मराठी शाळा टिकल्या पाहिजेत. आता माझा मुलगा 1.5 वर्षाचा आहे, त्याला उद्या मराठीतून शिकण्याचं स्वातंत्र्य आहे की नाही? जर असेल तर राज्याचं धोरण असा काय की ते मराठी शाळा बंद पाडण्यासाठी सगळे प्रयत्न करत आहेत. जर 21 मुलांनी आत्महत्या केली आणि म्हणून NEET संदर्भात केंद्राच्या शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला, तर राज्यातल्या मराठी शाळा बंद पाडल्या जात आहेत. यासाठी राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी देखील राजीनामा द्यावा आणि मराठी शाळांसाठी म्हणजे मराठी शाळांचं सुशोभीकरण करणं, त्याबद्दल जगभरातले शिक्षण तज्ज्ञ जे म्हणतात, भाषा तज्ज्ञ जे म्हणतात, मानसशास्त्रज्ञ म्हणतात, त्या पद्धतीने चांगल्या मराठी शाळा का उभारल्या जात नाहीयेत? ते टिकवणार कोण? आणि ते जर होणार नसेल तर यांनी राजीनामा द्यावा, खुर्ची रिकामी करावी. म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता महाराष्ट्राचे जे शिक्षण मंत्री आहेत दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी होते. आणखीन एक पोस्टर आहे इथे, मोठमोठे गार केले गंमत मध्ये, म्हणजे हे संबाटाचं जे काही रॅप आहे त्यातलं काय मेसेज देऊ इच्छितो? मेसेज असा जो 20-25 दिवसानंतर सरकारने जे बघितलं, आम्हाला 25 दिवसापासून इग्नोर करत होते जेनझीला की यांचं आंदोलन काय आहे, मोडीत काढणार आहे, हे 10-12 दिवसासाठी येथील उपोषण करते निघून जाते. पण त्यांचा हा जो आत्मविश्वास होता, अहंकार होता, तो मोडीत काढलाय. जेनझी लोकांनी मोडीत काढलाय आणि जेव्हा त्यांची खुर्ची हल्ली
तेव्हा त्यांना जाग आली. त्याच्यानंतर नरेंद्र मोदी यांनी रात्री 12 वाजता 12:30 वाजता व्हिडिओ टाकला आणि नंतर त्याच्यानंतर एक दिवसानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. त्यामुळे आम्ही सगळे तरुण वर्ग खूप खुश आहोत, आम्ही आनंद साजरा करत आहोत. त्यामुळे बस महिलांचा देखील यामध्ये सहभाग आहे. तुम्ही जे पोस्टर पकडले, काय मेसेज देऊ इच्छित आहे? मेसेज एवढाच आहे की सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. एकत्र आलं तर काम होतं, माणसं हालतात आणि सरकारही पडू शकतं. म्हणजे अगदी सैराट मधला डायलॉग जो आहे तो याच्यामध्ये पोस्टर मध्ये दिसतोय. आता आपण केलाय, जेनझीला आवडेल असा आहे तो. आणि एक स्टेप एका वेळेला घेत घेत आपण आपल्याला अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे, तो आपण करत राहूया. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता तुम्ही म्हणजे मराठी अभ्यास केंद्र असेल किंवा तुमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आता जे बोललो त्यांचं म्हणणं आहे की दादा भुसे यांनी पण आता राजीनामा दिला पाहिजे. का त्यासाठी तुम्ही महाराष्ट्रभर आंदोलनाची काय उभारणी करणार आहात? आमचं मराठी शाळांबद्दलचं आंदोलन नेहमीच आहे. मराठी शाळांबद्दल आम्हाला काय वाटतं ते आम्ही सतत सांगत असतो. आता प्रधानांचा राजीनामा झाल्यामुळे एकूणच सर्वच समाजामध्ये जी एक भीतीचं वातावरण होतं ती कोंडी आता फुटली आहे. त्यामुळे समाजाचे जे बेसिक प्रश्न आहेत ते आता पुन्हा आयरनीवरती येणार आहेत. आणि इथे जे आम्ही जे पोस्टर्स तुम्हाला दिसत आहेत, आम्ही प्रयत्न अशा पद्धतीने केलाय की जेनजी ज्या भाषेत बोलते त्या भाषेमध्ये अपील होईल असं काही आपल्याला आता बोललं पाहिजे. म्हणजे आम्ही जे मिलेनियल किंवा मिलेनियलच्या आधीची जी पिढी आहे त्यांना जर ह्या जेनजीशी जोडून घ्यायचं असेल तर ह्या जेनजीच्या भाषेत बोललं पाहिजे. आणि ह्या जेनजीच्या भाषेत जेव्हा बोलाल तेव्हा ते जेनजीपर्यंत पोहोचेल. या जेनजींनी एक नव्या पद्धतीची भाषा सध्या आणलेली आहे आणि ती कुठलंही बंधन पाळत नाहीये. प्रत्येक नवीन पिढी ही मागच्या पिढीपेक्षा नेहमीच पुढे असते, पण ही जेनजी ही खूपच पुढे असं एकंदरीत दिसते. आणि हे खुपलं नाही, ते ह्या पोरांनी अगदी 30-35 दिवसामध्ये केलेलं आहे. म्हणजे ही पोरं आता कुणालाही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. आता आमच्यासारख्या लोकांनी म्हणजे चळवळीत इतके वर्ष राबलेल्या लोकांनी आता जे ग्राउंडचे प्रश्न आहेत ऐरणीवरती आणणं आणि या जेनजींना सोबत जोडून घेणं हेच काम आता आपण केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून खरं तर हा काही विजय म्हणजे हा काही पूर्ण विजय नाहीये, पण विजयाकडे पाऊल टाकणारी ही पहिली पायरी आहे. आणि ह्या पहिल्या पायरीवरती ही जेनजी खूप आत्मविश्वासाने उभी आहे, त्यांच्या मेहनतीने उभी आहे, खूप चांगली आहे. त्यामुळे ही गोष्ट खूप चांगली आहे आणि म्हणून आम्ही यांच्या या विजयामध्ये सहभागी व्हायचं ठरवलं. तुमचा जो प्रश्न आहे की दादा भुसेंचा राजीनामा, एकूणच इथली शिक्षण पद्धती बदलली गेली पाहिजे. सर्वसामान्यांना परवडेल अशी, गरीबातल्या गरीबालाही परवडेल अशी आणि त्यातही गुणवत्तापूर्ण होईल असं शिक्षण इथं मिळालं पाहिजे. आणि महाराष्ट्रात म्हणाल तर मातृभाषेतल्या शिक्षणाचा आग्रह आम्ही पहिल्यापासून धरतो. तो प्रयत्न आता अधिक जोरकसपणे मांडण्याचा आमचा इथून पुढे प्रयत्न राहील. त्यामुळे दादा भुसेंचा राजीनामा हा घ्यायलाच लागेल, कारण ज्या पद्धतीने दादा भुसे खरं तर इथे काहीच नाहीये. हे जे काही महाराष्ट्रात चाललंय, शिक्षणाचा जो काही खेळखंडोबा चाललाय तो भाजप, RSS, देवेंद्र फडणवीस यांच्या सगळ्यांच्या संगनमताने चाललंय. आणि हे सगळं नेक्सेस आता अधिक लोकांपर्यंत उघड करणं ही आमच्या सारख्यांची जबाबदारी आहे. नाही, जेनझीच्या बाबतीत बोललं तर जेनझी आजपर्यंत त्यांच्यावर अशी टीका होत होती की केवळ मोबाईलमध्ये असतात किंवा व्यक्त होत नाहीत सामाजिक प्रश्नांवरती. परंतु यांनी दाखवून दिले की ज्यावेळी त्यांच्यावरती घाला होतो त्यावेळी ते नक्कीच सरकारला झुकवण्यामध्ये काय पुढाकार घेतात. नाही, अगदी खरं आहे. आपल्याला वाटत होतं की जेनझी हे नुसती मोबाईल घेण्यामध्ये आणि ह्यांचा काही अभ्यासाशी किंवा काही विचारांशी काही संबंध आहे का असं आपल्याला वाटत होतं. पण गेल्या 30-35 दिवसामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण जेनझींनी केलंय हे अभूतपूर्व आहे. म्हणजे कुठल्याही सर्वसामान्य माणसाला असं वाटलंच नव्हतं की अशा पद्धतीने सुद्धा आंदोलन होईल. आणि ह्या मुलांनी खूप वेगळ्या पद्धतीने आंदोलन नेलं. म्हणजे बॅरिकेडच्या गाड्या घेऊन जाणं, पोलिसांची गाडी मागून खोलणं, हे म्हणजे कुणाच्याही स्वप्नात नव्हतं. एक मुलगी, साधी एक 20 वर्षाची मुलगी पोलीस गाडी समोर उभी राहते, हे धैर्य आम्हाला वाटलं नव्हतं की आमच्यासारख्यांमध्ये असेल. पण हे 20-22 वर्षांच्या मुलांनी करून दाखवलंय. हॅट्स ऑफ टू देम. म्हणजे खरंच त्यांना मानलं पाहिजे आणि खरंच त्यांचं कौतुक करण्यासाठी आज आम्ही इथे आलोय.